एका विद्यार्थ्याने स्वतःच्या मेंटरलाच किडनॅप केलं आणि बंदुकीच्या धाकावर कोट्यवधी रुपये उकळले। दिल्लीच्या प्रसिद्ध यूपीएससी मेंटर शुभ्रा रंजन यांच्यासोबत ही धक्कादायक घटना घडली आहे। दिल्लीतल्या करोल बागमध्ये आयएएस कोचिंग चालवणाऱ्या शुभ्रा रंजन यांच्या क्लासमध्ये प्रियंक शर्मा या विद्यार्थ्याने आयएएस परीक्षेची तयारी केली, पण त्याचं सिलेक्शन होऊ शकलं नाही। मग त्याने शुभ्रा यांच्यासोबत पार्टनरशिप करून त्यांच्याच क्लासेसची एक नवीन ब्रांच भोपाळला सुरू केली। काही दिवसांपूर्वी सेमिनारमध्ये भाषण देण्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून शुभ्रा यांना भोपाळला त्याने बोलवलं। शुभ्रा रंजन त्यांचे पती विराज देशमुख आणि टीम सोबत भोपाळला पोहोचल्या। सुरुवातीला सगळं सुरळीत वाटत होतं, पण पुढे जे घडलं ते धक्कादायक होतं। हॉटेलमधून त्यांना अयोध्या बायपास जवळच्या एका घरात नेण्यात आलं आणि अचानक 5-6 शस्त्रधारी लोक आत घुसले आणि लगेच 10 कोटी रुपयांची मागणी केली। नकार दिल्यावर थेट शुभ्रा रंजन यांच्या कपाळावर बंदूक ठेवण्यात आली आणि त्यांच्या पतीकडून कंपनीच्या खात्यातून जवळपास 2 कोटी रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये टाकायला भाग पाडलं गेलं। हा प्लॅन इतका व्यवस्थित आखला गेला होता की ज्या घरात ही घटना घडली तिथे बाहेर मानसपाठ सुरू ठेवला होता, जेणेकरून आतला आवाज बाहेर जाऊ नये। काही वेळानंतर शुभ्रा आणि विराज यांची तिथून सुटका झाल्यानंतर लगेच पोलिसात तक्रार दाखल केली गेली। पोलिसांच्या माहितीनुसार मुख्य आरोपीसह 6 जणांना अटक करण्यात आली आहे आणि अजून 2 जण फरार आहेत। पोलीस जेव्हा प्रियंकला पकडायला गेले तेव्हा तो भोपाळमधल्या हॉस्पिटलमध्ये असल्याचं सांगत होता, पण तीही एक युक्तीच निघाली। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि कोर्टाने त्याला पोलीस कोठडीत पाठवलं। गुरु आणि शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही घटना खरंच हादरवणारी आहे। यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती।